तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिपच्या एक्झामसाठी महत्त्वाचा असणारा सरळ व्याज हा घटक पाहणार आहोत। तर या घटकातील सर्व संकल्पना, सूत्र आणि या आधीच्या वर्षी एक्झाममध्ये येऊन गेलेले प्रश्न आणि सराव प्रश्न आपण पाहणार आहोत। सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संकल्पनापासून। सरळ व्याज यामध्ये व्याज म्हणजे काय, तर बँक ठेवीदारांना बँकेत रक्कम ठेवल्याबद्दल जो मोबदला देते त्याला व्याज असे म्हणतात। म्हणजे आपण जर बँकेत काही समजा 10,000 रुपये ठेवले तर 10,000 रुपये आपण बँकेत ठेवल्याबद्दल आपल्याला जो मोबदला मिळतो त्याला आपण काय म्हणतो, व्याज असं म्हणतो। म्हणजे हे व्याज आपण बँकेकडून घेत असतो। त्याचप्रमाणे गरजू व्यक्ती बँकेकडून कर्ज घेतो व स्वतःच्या कामाकरता वापरत असतो। समजा आपण बँकेकडून कर्ज घेतलं आणि स्वतःच्या कामाबद्दल ते पैसे वापरले तर त्याबद्दल मोबदला म्हणून ते बँकेला आपल्याला द्यावं लागतं, त्याला आपण काय म्हणतो, व्याज असं म्हणतो। म्हणजे बँकेकडून आपण पैसे घेतले कर्ज म्हणून आणि त्यानंतर आपल्याला इतके दिवस जे आपण पैसे वापरले त्याचा जो मोबदला द्यावा लागतो त्याला देखील आपण व्याज असं म्हणतो। म्हणजे ठेवीदारांना बँक व्याज देत असते आणि जेव्हा आपण कर्ज घेतो, जेव्हा आपण बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा आपण बँकेला देखील व्याज देत असतो, त्यालाच काय म्हणायचं, व्याज असं म्हणायचं। ठेवीदाराने किंवा खातेधारकाने बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेला मुद्दल असे म्हणतात। म्हणजे आपण समजा बँकेत 10,000 रुपये ठेवले किंवा बँकेकडून 10,000 रुपये कर्ज घेतलं तर त्याला आपण काय म्हणायचं, मुद्दल असं म्हणायचं। आपल्याला पुढं सरळ व्याजाचं सूत्र शिकायचं आहे, त्यासाठी मुद्दल म्हणजे काय आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर त्याला आपण काय म्हणतो, मुद्दल असं म्हणतो, त्यालाच आपण म असं म्हणतो। म म्हणजे काय, मुद्दल, एवढं फक्त लक्षात ठेवायचं। यानंतर आपण पाहूया मुदत म्हणजे काय, त्यालाच आपण काळ असं म्हणतो। हे मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते, समजा आपण बँकेकडून कर्ज घेतलं, 10,000 रुपये कर्ज घेतलं आणि ते आपण 1 वर्षासाठी वापरलं तर त्याला काय म्हणायचं, हे मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्याला आपण काय म्हणतो, त्या कालावधीस आपण मुदत असं म्हणतो। मुदत म्हणजे काय, काळ, त्याला आपण क असं म्हणतो। म म्हणजे काय, मुद्दल, आणि क म्हणजे काय, काळ किंवा मुदत। यानंतर व्याजाचा दर म्हणजे काय, व्याजाचा दर म्हणजे काय, प्रत्येक 100 मुद्दलासाठी एक एकक कालावधी म्हणजे काय, मुदत। प्रत्येक 100 मुद्दलासाठी एक एकक कालावधीसाठी मोबदला आकारण्याचा जो दर असतो त्याला व्याजाचा दर असे म्हणतात। व्याजाचा दर म्हणजे काय, प्रत्येक 100 मुद्दलासाठी एक एकक कालावधीसाठी मोबदला आकारण्याचा जो दर असतो त्याला आपण काय म्हणतो, दर असं म्हणतो, व्याजाचा दर असं म्हणतो। यानंतर 10.6 याचा अर्थ 1 वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणीचा दर 6 आहे। 1 वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणीचा दर किती आहे, 6 आहे। याचा अर्थ काय होतो, 10.6 म्हणजे दर साल दर शेकडा 6। अशा प्रकारे आपल्याला प्रश्नामध्ये फक्त 10.6 असं दिलं जाईल तर त्याचा अर्थ काय होतो, 1 वर्षासाठी 100 मुद्दलाचा मोबदला आकारणीचा दर किती असणार आहे, 6 असणार आहे। यानंतर एका विशिष्ट मुद्दलावरील ठराविक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून तयार होणाऱ्या रकमेस रास असे म्हणतात। रास म्हणजे काय, रास या बाबीचं सूत्र काय असतं, तर रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। एका विशिष्ट मुद्दलावरील ठराविक मुदतीचे व्याज व ते मुद्दल मिळून तयार होणारी जी रक्कम असते त्याला आपण काय म्हणतो, रास असं म्हणतो। तर या ठिकाणी आपण एवढंच लक्षात ठेवायचं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज। मुद्दल अधिक व्याज म्हणजे काय असतं, रास। रासचं सूत्र आपण लक्षात ठेवायचं। यानंतर महत्त्वाचं सरळ व्याजाचं सूत्र, या ठिकाणी व्याज बरोबर, व्याज म्हणजेच काय, या ठिकाणी सरळ व्याज, व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100। त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये काय लिहितो, सरळ व्याज बरोबर म.द.क भागिले 100। तर हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचं, म.द.क भागिले 100
म म्हणजे काय मुद्दल, द म्हणजे काय दर, आणि मुदत म्हणजे काय त्यालाच आपण काळ असं म्हणतो. म्हणजे जो कालावधी असतो त्याला आपण काय म्हणतो काळ किंवा मुदत. तर मुदतसाठी आपण काय वापरलंय क, म द क भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र आहे. म द क भागिले 100. यानंतर आता हे सूत्र जर आपल्याला सरळ व्याज काढा म्हटलं तर आपण काय करणार म द क भागिले 100. मात्र आपल्याला जर सांगितलं की मुद्दल काढा तर आपण काय करणार सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी, किंवा यालाच कल आपण काय म्हणतो मुदत असं म्हणतो. मुद्दल काढण्यासाठी हे सूत्र सरळ व्याज गुणिले 100 भागिले दर गुणिले कालावधी किंवा मुदत. दर काढण्यासाठी सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत, किंवा याला कल आपण काय म्हणायचं काळ असं म्हणायचं. आणि जर आपल्याला काळ किंवा मुदत काढा असा जर प्रश्न आला तर हे सूत्र वापरायचं सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. तर विद्यार्थी मित्रांनो हे 3 सूत्र लक्षात ठेवण्यापेक्षा आपण फक्त म द क भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र जरी लक्षात ठेवलं तर आपण त्या एका सूत्रावरून सर्व गणित सोडवू शकतो. तर हे तुमच्या माहितीसाठी फक्त या ठिकाणी सूत्र सांगितलेले आहेत. हे सूत्र लक्षात ठेवण्याची अजिबात गरज नाही. आपण फक्त म द क भागिले 100 हे सरळ व्याजाचं सूत्र लक्षात ठेवायचं. यानंतर पाहूया दाम दुप्पट होणे म्हणजे काय. दाम दुप्पट होणे म्हणजे मुद्दला इतके व्याज होणे. समजा आपण 1000 रुपये कर्ज घेतलेलं आहे, 1000 रुपये कर्ज घेतलेलं आहे आणि बँकेला काही ठराविक व्याज आपण देणार आहोत. महिन्याला काही ठराविक व्याज देणार आहोत आपण बँकेला, किंवा वर्षाला काही व्याज देणार आहोत. तर जेव्हा आपण हे 1000 रुपये वापस करणार आहेत बँकेला त्यावेळेस आपल्याला व्याज देखील भरावं लागणार आहे. मग आपण घेतले किती पैसे 1000 रुपये, आणि जेव्हा आपण वापस करतोय त्यावेळेस आपलं व्याज देखील किती झालं 1000 झालं. त्याला आपण काय म्हणायचं दाम दुप्पट झालं. म्हणजे मुद्दल किती होतं 1000 आणि व्याज किती झालं 1000, म्हणजे एकूण रक्कम किती झाली आता 2000 झाली. यालाच दाम दुप्पट होणे असे म्हणतात. दाम दुप्पट झाली असता रास मुद्दलाच्या दुप्पट होते. या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे रास म्हणजे काय असतं, रासचं सूत्र आपण आधी पाहिलं होतं. रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज. म्हणजे मुद्दल 1000 आहे आणि व्याज देखील काय झालं 1000 झालं. मग काय होणार आहे दुप्पट होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतो दाम दुप्पट होणे असं म्हणतो. तर यानंतर दाम दुप्पट झाली असता रास मुद्दलाच्या दुप्पट होते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तर आता विद्यार्थी मित्रांनो आपण सराव प्रश्न सुरू करू. पहिला प्रश्न आहे दशादशे म्हणजे दर साल दर शेकडा 20 दराने 6000 रुपये मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज किती होईल. यासाठी आपण काय करायचं सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती आहे. सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100. दिलेली माहिती लिहून घेऊ. दशादशे 20 दराने म्हणजे दर काय आहे या ठिकाणी दर बरोबर 20 आहे. 6000 रुपये काय आहे मुद्दल आहे म्हणजे म बरोबर 6000 आहे. यानंतर 1 वर्षाचे 1 वर्ष हे काय असलं पाहिजे कालावधी आहे म्हणजेच काय आहे काळ आहे. क बरोबर 1 वर्ष. तर आपल्याला दिलेली माहिती आता आपण सूत्रामध्ये ठेवायची. म काय आहे 6000, द काय आहे 20, क काय आहे 1 भागिले 100. तर आता या ठिकाणी शून्याला शून्य कटू, वर काय उरलं 60 गुणिले 20 गुणिले 1 म्हणजेच 6 दोन्ही 12. 60 गुणिले 20चा गुणाकार केला 60 वरचं 1 शून्य आणि 2 वरचं हे 1 शून्य अशा प्रकारे 2 शून्य आपण इथं लिहिले. उत्तर काय आलं 1200. हे 1200 काय आलं सरळ व्याज.
म्हणून 10,20 दराने 6,000 मुद्दलाचे 1 वर्षाचे सरळ व्याज 1,200 रुपये होईल. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 2. आपल्याला लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा आपल्याला ज्या ज्या बाबी दिलेल्या आहेत, इथं दर दिला होता, मुद्दल दिली होती, काळ देखील दिला होता, त्याच्यामुळे या बाबी आपण लिहून घेतल्या. सगळ्यात पहिल्यांदा या बाबी लिहून घ्यायच्या. सरळ व्याजाचं हे एकमेव सूत्र वापरायचं. जसं की आपण आणखीन 3 सूत्र पाहिली होती, ते वापरण्याची काही गरज नाही. या सूत्राने आपण कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवू शकतो. पाहूया प्रश्न क्रमांक 2. प्रश्न दुसरा. 6,000 रुपये मुद्दलावर व्याजाच्या काही दराने 1 वर्षानंतर 540 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती मिळेल? तर या ठिकाणी काय करायचं, दिलेली माहिती लिहून घ्यायची. क हे आपल्याला आवश्यक आहे. मुद्दल किती आहे? 6,000 आहे. दर किती आहे? दर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे दिलेला नाही. या ठिकाणी कालावधी किती आहे? 1 वर्ष. आणि आणखीन काय दिलेलं आहे? व्याज दिलेला आहे. 540 रुपये व्याज मिळते, म्हणजे सरळ व्याज किती दिलेलं आहे? 540 रुपये. तर आता आपण सूत्र लिहून घेऊ. सरळ व्याज बरोबर क भागिले 100. या ठिकाणी सरळ व्याज किती आहे? 540. त्याच्या जागी लिहून घेऊ 540 बरोबर च्या जागी 6,000 ठेवू. आपल्याला काढायचा आहे. कालावधी किती आहे? 1 वर्ष. आणि भागिले 100 करूया. तर या ठिकाणी आपल्याला 0ला 0 कटलं, 0ला 0 कटलं, वर राहिलं 60 गुणिले 1 आणि खाली 1, म्हणजे 540 बरोबर 60 गुणिले दर इतकं शिल्लक राहिलेलं आहे. आता या ठिकाणी 540 बरोबर 60 गुणिले दर. तर या ठिकाणी दर आणि 60 हे गुणाकारात आहेत. जेव्हा हे 60 540 कडे जाईल तेव्हा ते भागाकारात जाणार आहे. म्हणून 540 भागिले 60 बरोबर काय असणार आहे? दर असणार आहे. 0ला 0 कटलं, 96 54. तर दर बरोबर 9 आलेला आहे. तर या ठिकाणी 6,000 रुपये मुद्दलावर व्याजाच्या काही दराने 1 वर्षानंतर 540 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती असणार आहे? 9 असणार आहे. त्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न तिसरा. स्वराने 10,7 दराने 20,000 रुपये 5 वर्षांसाठी बँकेत ठेवले, तर तिला किती व्याज मिळेल? हा प्रश्न 2017च्या एक्झाममध्ये आला होता. या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं, दिलेली सर्व माहिती लिहून घ्यायची. मुद्दल किती आहे? रक्कम 20,000 आहे. दर किती आहे? 7 दिलेला आहे. कालावधी किती आहे? 5 वर्ष आहे. तर तिला किती व्याज मिळेल? आपल्याला काय काढायचं आहे? व्याज, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? सरळ व्याज असं म्हणतो. तर सरळ सूत्र आपण लिहून घ्यायचं. सरळ व्याज बरोबर भागिले 100. जेव्हा आपण एक्झाममध्ये प्रश्न सोडवतो त्या प्रत्येक वेळेस आपल्याला असा जर प्रश्न दिसला आणि व्याज काढायचं असलं, तर प्रत्येक वेळेस आपल्याला हे सूत्र लिहिण्याची गरज नाही. सरावानं आपण डायरेक्ट लिहू शकतो. आता या ठिकाणी आपण किमती ठेवू. 20,000 गुणिले दर किती आहे? 7 गुणिले कालावधी 5 भागिले 100. 0ला 0 कटवू शकतो आपण. 200 गुणिले 7 गुणिले 5, 7×5 35. 200 गुणिले 35 राहिलं. आता 35 गुणिले 200 करू. 35 0 0, 35 0 0, 35 दोन्ही 70. म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 7,000.
7,000 रुपये व्याज हे आपलं उत्तर आलं. अशा प्रकारे प्रत्येक वेळा आपल्याला सूत्र लिहिण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट किमती ठेवून उत्तर काढू शकतो. आता पाहूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न 4 हा प्रश्न 2017च्या एक्झाममध्ये आला होता. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षांसाठी काही दराने संतोषला वापरायला दिले. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, तर व्याजाचा दर दशे किती असेल? आपल्याला काय काढायचं आहे? दर काढायचा आहे, व्याजाचा दर. दिलेल्या सर्व किमती आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने संतोषला दिले. म्हणजे 15,000 रुपये काय असणार आहे? मुद्दल असणार आहे. क आणि व्याज या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. या 4 गोष्टीपैकी आपल्याला 3 दिलेल्या असतात आणि 1 काढायची असते. तर या ठिकाणी दर दिलाय का? दर आपल्याला काढायला सांगितलेला आहे. कालावधी किती आहे? 3 वर्षासाठी, म्हणजे क काय येणार आहे? 3 येणार आहे. व्याज या ठिकाणी दिलेला आहे. संतोषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले, म्हणजे सरळ व्याज या ठिकाणी दिलेला आहे. तर आता सूत्रानुसार आपण व्याज बरोबर क भागिले 100 बरोबर. च्या जागी 15,000. दर किती आहे? काढायचा आहे दर. आणि कालावधी किती आहे? 3 वर्ष आहे, म्हणून 3 भागिले 100. आणि या ठिकाणी व्याज दिलेला आहे 4,500, म्हणून इथं आपण 4,500 लिहू. या ठिकाणी 0 ला 0 कटवू शकतो आपण. उरलं काय? 150 गुणिले 3. तर आता या ठिकाणी आपण या बाजूला आपण दर शिल्लक ठेवायचा आणि सर्व संख्या या डाव्या बाजूला घेऊन जायच्या. आता या ठिकाणी 150 गुणिले 3 याचा गुणाकार करूया आपण. 15 त्रिक 45, म्हणजे 450 गुणिले दर बरोबर काय? इकडं 4,500 उरणार आहे. आता 450 गुणिले दर, 450 आणि दर हे उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूला आहे 4,500. तर या दोघांमध्ये काय आहे? 450 आणि दर यांच्यामध्ये आहे गुणाकार. जेव्हा आपण 450 डाव्या बाजूला घेऊन जाणार आहेत तेव्हा ते भागाकारामध्ये जाणार आहे. म्हणून 4,500 भागिले 450, 4,500 भागिले 450 आपण इकडे नेल्यानंतर ते भागाकारामध्ये गेलं बरोबर. दर आता या ठिकाणी 0 ला 0 कटलं, 45चा भाग घालू शकतो. 45 एके 45, 45 एके 45, हे 0 1च्या समोर दिलं, म्हणजे दर किती निघाला? दर बरोबर 10. या ठिकाणी व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती असणार आहे? 10 असणार आहे. हे आपलं उत्तर. तर अशा प्रकारे सरळ व्याजाचं कोणतंही गणित असलं तर पहिल्यांदा फॉर्म्युला लिहून घ्यायचा, त्यानंतर दिलेली माहिती लिहून घ्यायची आणि सरळ आपण त्याच्या किमती ठेवून द्यायच्या आणि आपलं उत्तर निघेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याजावरील काही संकल्पना व उदाहरणं पाहिलेली आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.